तर चला आज आपण नवऱ्याच्या डब्यासाठी काय बनवतो ते बघूया. तर बघा मी इकडं नवऱ्याच्या डब्यासाठी मस्त अशी सुकी भेंडी बनवली होती, ते पण माझ्या स्टाईलमध्ये. तर माझ्या स्टाईलमध्ये तुम्हाला जर अशीच रेसिपी बघायची असेल नवनवीन तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा हा फर्स्ट मिनी ब्लॉग आहे असा, तर कसा आवडतो तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर बघा मग मी इकडे भेंडी घेतली होती आणि ती भेंडी मस्त स्वच्छ धुवून घ्यायची आहे, एका ट्रेमध्ये ठेवायची आहे स्वच्छ धुवून. तर बघा इकडं मी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे सगळी भेंडी आणि हिचं पाणी निथळून द्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर मग आपण भेंडी कापायला घेणार आहे. तर बघा मग पाणी वगैरे निथळून झालं होतं, मग मी इकडे भेंडी कापायला घेतली होती. तर अशा प्रकारे भेंडी कापून घ्यायची आहे, कारण असं कापल्यावरती मग भेंडीमध्ये कीड वगैरे असेल तर ती आपल्याला पटकन दिसून येते. तर अशी बारीक बारीक मस्त भेंडी कापून घ्यायची आहे. तर बघा माझी भेंडी कापून होत आलेली आहे सगळी आणि मस्त छान बारीक कापलेली आहे. त्यानंतर बघा आपण भेंडीसाठी लागणारा मसाला करून घेऊया. तर इकडं मी भेंडीसाठी लागणारा मसाला करायला घेतलेला आहे. तर मी खूप छान असे लसूण टाकलेले आहे, त्यानंतर मग हिरवी मिरचीचे तुकडे करून टाकलेले आहे. तर ते आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तोपर्यंत इकडे कढई ठेवली होती गॅसवरती, त्याच्यामध्ये तेल टाकलं होतं. त्याच्यानंतर तेल गरम झाल्यावरती जिरं टाकलं, जिरं तडतडून झाल्यावरती मस्त हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतली होती ती टाकली. त्यानंतर भेंडी टाकली आणि आता आपण हलवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरून फक्त 1 चमचा मीठ टाकलेला आहे. तोपर्यंत एकदा परत हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर मग बघा मी शेंगदाणे भाजून घेतले होते, ते शेंगदाणे बारीक करून याच्यात टाकून दिलेले आहेत. तर आपली रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आपली भेंडी तयार आहे.